आज मी तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण कसे करायचे हे थोडक्यात सांगणार आहे. जर तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर तुम्ही 1 दिवसाचे, 3 दिवसाचे आणि 9 दिवसाचे असे पण पारायण करू शकता. पाठ वाचनाची पद्धती. दरवर्षी चैत्र व अश्विन महिन्यात श्री दुर्गा देवीचे नवरात्र उत्सव असते. या काळात ग्रंथ वाचन सर्वोपयोगी ठरते. आता तुम्हाला पारायण करायचे असेल तर एका दिवशी तुम्ही फक्त एका दिवशीचे पारायण कसे केले पाहिजे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. प्रथम तुम्ही सकाळी घरातील सर्व काम आटपल्यानंतर स्वच्छ स्नान करून धुतलेले कपडे परिधान करून प्रथम चौरंगावर दुर्गा देवीची स्थापना करावी. गणपती व देवीची पंचोपचार पूजा करावी व ग्रंथाचे पूजन करावे. नंतर उपासनेचा संकल्प करून वाचनास सुरुवात करावी. प्रथम देवी कवच, अर्गला, कीलक स्तोत्र व नवार्णव जप. नंतर 1 ते 13 अध्याय पूर्ण वाचन करून रात्री सूक्त व देवी सूक्त पठण, क्षमा प्रार्थना करून सांगता करावी. नवार्णव जप म्हणजे कोणता जप हे मी तुम्हाला सांगते. नवार्णव मंत्र ओम ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा 108 वेळा तुम्ही जप करू शकता. हा झाला आपला एका दिवसाची पारायणाची पद्धत. एका दिवशी हे पारायण तुम्ही पूर्ण 1 ते 13 अध्याय करू शकता. आता दुसरी पारायणाची पद्धत ती मी तुम्हाला सांगते. दुसरी पारायणाची पद्धत आहे 3 दिवसाची. 3 दिवसाचं पारायण करत असताना तुम्ही काय करायचे आहे हे मी तुम्हाला सांगते. पहिला दिवस घरातले काम वगैरे आटपून स्वच्छ स्नान करून धुतलेले कपडे परिधान करून प्रथम चौरंगावर दुर्गा देवीची प्रतिमा स्थापन करावी. गणपती व देवीची पंचोपचार पूजा करावी. ग्रंथाचे पूजन करावे. नंतर उपासनेचा संकल्प करून वाचनास सुरुवात करावी. देवी कवच, अर्गला, कीलक स्तोत्र व नवार्णव जप करावा. त्यानंतर प्रथम चरित्र म्हणजे पहिला अध्याय वाचावा. दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे आटपून घरातली कामं आटपून स्वच्छ कपडे परिधान करून गणपती व देवीची पंचोपचार पूजा करावी. पहिलं देवी कवच वाचावं. अर्गला, कीलक स्तोत्र व नवार्णव जप करावा. त्यानंतर मध्यचरित्र म्हणजे 2 ते 4 अध्याय वाचावे. 2 पासून 4 पर्यंत अध्याय वाचावे. तिसऱ्या दिवशी गणपती व देवीची पंचोपचार पूजा करावी. देवी कवच, अर्गला, कीलक स्तोत्र व नवार्णव जप करावा. जे राहिलेले अध्याय आहेत ते पूर्णपणे वाचावे. पूर्ण अध्याय वाचून झाल्यानंतर रात्री सूक्त व देवी सूक्त पठण करावे. क्षमा प्रार्थना करून सांगता करावी. हे झाले 3 दिवसाचे पारायण. आता तुम्हाला मी 9 दिवसाचे पारायण कसे करायचे ती पद्धत सांगते. पहिला दिवस प्रथम चौरंगावर दुर्गा देवीची प्रतिमा स्थापन करावी. गणपती व देवीची पंचोपचार पूजा करावी. नंतर उपासनेचा संकल्प करून वाचनास सुरुवात करावी. देवी कवच, अर्गला, कीलक स्तोत्र व नवार्णव जप करावा. रात्री सूक्त व देवी सूक्त पठण करावे. या दिवशी ग्रंथातील कुठलाही अध्याय वाचायचा नाही. फक्त रात्री सूक्त, नवार्णव जप, अर्गला, कीलक स्तोत्र, देवी कवच, देवी सूक्त पठण करायचे आहे. आपण जी सेवा करणार आहोत त्याचा संकल्प हा फक्त पहिल्या दिवशी करायचा असतो. जी आपली इच्छा आहे, ज्या इच्छेसाठी आपण पारायण करणार आहोत ती इच्छा बोलून संकल्प करून आपण पारायणाला सुरुवात करायची असते. आणि पारायणाला सुरुवात ही पहिल्या दिवशी केल्यानंतर पहिल्याच दिवशी फक्त संकल्प करायचा असतो. आता आपण 9 दिवसाच्या पारायणाचा दुसरा दिवस बघणार आहोत. दुसऱ्या दिवशी घरातील कामं आटपल्यानंतर स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून
चौरंगावर पूजा तर मांडलेली असते, परंतु गणपतीची व देवीची पंचोपचार पूजा करावी. देवी कवच, अर्गला, कीलक स्तोत्र व नवार्णव जप करावा. ग्रंथाचे पूजन करावे. प्रथम चरित्र म्हणजे पहिला अध्याय वाचावा. पहिला म्हणजे दुसऱ्या दिवशी फक्त आपण एकच अध्याय वाचणार आहोत. तिसरा दिवस गणपती व देवीची पंचोपचार पूजा करावी. देवी कवच, अर्गला, कीलक स्तोत्र व नवार्णव जप करावा. त्यानंतर मध्यचरित्र म्हणजेच दुसऱ्या अध्यायापासून चौथ्या अध्यायापर्यंत आपल्याला वाचन करायचं आहे. चौथ्या दिवशी गणपती व देवीची पंचोपचार पूजा करावी. देवी कवच, अर्गला, कीलक स्तोत्र, नवार्णव जप व त्यानंतर उत्तर चरित्र म्हणजेच 5व्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत वाचन करायचं आहे, म्हणजेच 2 अध्याय. 5वा दिवस गणपती व देवीची पंचोपचार पूजा करावी. देवी कवच, अर्गला, कीलक स्तोत्र व नवार्णव जप करावा. त्यानंतर उत्तर चरित्र 7 ते 8 अध्याय वाचन करावे. 6वा दिवस गणपती व देवीची पंचोपचार पूजा करावी. देवी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, नवार्णव जप करावा. उत्तर चरित्राचा 9 ते 10 अध्याय वाचावे. 7वा दिवस गणपती व देवीची पंचोपचार पूजा करावी. देवी कवच, अर्गला, कीलक स्तोत्र, नवार्णव जप करावा. उत्तर चरित्राचा 11 ते 12वा अध्याय वाचावे. 8वा दिवस गणपती व देवीची पंचोपचार पूजा करावी. देवी कवच, अर्गला, कीलक स्तोत्र व नवार्णव जप करावा. उत्तर चरित्राचा 13वा अध्याय वाचावा. 9वा दिवस गणपती व देवीची पंचोपचार पूजा करावी. देवी कवच, अर्गला, कीलक स्तोत्र व नवार्णव जप करावा. त्यानंतर प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, देवी सूक्त पाठ व क्षमा याचना करून पाठाची सांगता करावी. अशा प्रमाणे आपल्याला मी 3 पारायण पद्धती सांगितलेल्या आहेत. देवी कवच, अर्गला, कीलक स्तोत्र, नवार्णव जप हे पण तुम्हाला सांगणार आहे. ज्या माता भगिनींना पारायण करता येत नसेल त्यांनी फक्त हे पाठाचं श्रवण केलं तरी चालेल. पूर्ण 1 ते 13 हे पाठ मी तुम्हाला मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषेमध्ये सविस्तर ऐकायला देणार आहे. तरी तुम्ही जास्तीत जास्त देवाचे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या अध्यायाचं वाचन झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल.